भाजपचे आमदार कल्याण शेट्टी आपल्या सोबत आहे. आपण त्याची बातचीत करणार आहोत. काय नेमकं घडलं तिकडे जिथे सह्या करतात सगळे आमदार? नाही, सभागृहात सही करत असताना सत्ताधारी पक्षाचा बाप भास्करराव काढत होते आणि भास्कररावांना मी तेच समजावून सांगत होतो की तुम्ही त्या अधिकारी चुकला असेल, कर्मचारी चुकला असेल तर अध्यक्षांना तक्रार द्या, सचिवांकडे तक्रार द्या, पण पक्षाचा बाप नका काढू, सत्ताधारी पक्षाचा बाप नका काढू. हे चुकीची पद्धत पडेल किंवा एकमेकाचे बाप पाडणं ही सभागृहाची संस्कृती नाही आहे. पण ते समजून घेत नव्हते, ते पॅनिक कंडिशनमध्ये होते. कदाचित विरोधी पक्षनेता न मिळाल्यामुळं हे व्यथित आहेत आणि त्याचं फ्रस्ट्रेशन कुठंतरी हे असे बाहेर काढत आहेत. पण बराच वेळ त्या ठिकाणी बाचाबाची शाब्दिक वाकयुद्ध सुद्धा पाहायला मिळालं. काय नेमकं घडलं? नाही, ह्याच्यावरूनच ते कर्मचाऱ्यांना बोलताना सत्ताधारी पक्षाच्या बापाची ही व्यवस्था आहे का असे बोलत होते. म्हणून मी त्यांना सांगत होतो की अशा गोष्टी तुम्ही बोलू नका. पण याच्यावर तुम्ही आक्षेप घेतला आता? मी अध्यक्षांच्या कानावर ही गोष्ट काढली. कारवाई होईल असं वाटतंय? मी अध्यक्षांना आता सांगितलं, अध्यक्ष त्याच्यावर योग्य निर्णय घेतील. मागेच आहेत भास्कर जाधव, ते सुद्धा पत्रकारांशी बोलतायत. इतका काळ एकमेकांच्या सोबत राहिलेले आहेत आणि आता एकमेकांच्या विरोधातली अशा पद्धतीनं भूमिका घेतली जाते. राजकारण बदलतंय असं म्हणावं? एकमेकांच्या विरोधात आता म्हणजे राजकारण बदलत आहे, म्हणजे स्तर त्याचा निश्चित बदलतो आहे. अशा गोष्टी या महाराष्ट्राच्या विधिमंडळात जो डेकोरम पाळायची संस्कृती आहे, कुठंतरी ही परिस्थिती बदलत आहे आणि अशा वक्तव्याने अशा ज्येष्ठ सदस्यांकडनं हे होणं अपेक्षित नाही. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मुलाचं लग्न आहे. पत्रिका कोणाची होती मला माहिती नाही. पत्रिका होते पण कोणाची होती मला माहिती नाही. त्यांनी आक्षेप घेतला की या ठिकाणी खाजगी काम करू नका. खाजगी काम करू नका. अध्यक्षांना सांगा ना, अध्यक्षांना सांगा, सचिवांना सांगा. हिथं उभारून अशा गोष्टी बोलायची पद्धत नाही ना. मग तुम्ही बाप काढला, मग आम्ही ते काढणार, मग हिथं एवढा महाराष्ट्राच्या हे सर्वोच्च स्थान सभागृह असलेला अशा ठिकाणी अशा गोष्टी अपेक्षित नाहीत ना. विधान सभेच्या आतमध्ये जी भूमिका त्यांना मांडायची इच्छा होती ती भूमिका आता ते बाहेर मांडतात असं म्हणावं? कदाचित तसंच होतं, ते फ्रस्ट्रेशन बाहेर काढायला लागले. नाही तर असं कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांचा बाप पक्षाचा बाप काढायचं काय कारण नाही. त्याचं सल्ला देणार आहात तुम्ही त्यांना? नाही, ज्येष्ठ आहेत ते समजून घेतील अशा अपेक्षा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय या ठिकाणी आपली भूमिका मांडली आहे सचिन शेट्टी यांनी आणि त्यासोबतच वरिष्ठ आहेत भास्कर जाधव आणि ते आपली भूमिका मांडतील असं सुद्धा म्हटलंय. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.